शॅम्पू आणि साखर जर तुम्ही हातापायांवरती या पद्धतीने लावली तर तुमचे हात-पाय अगदी दुधासारखे गोरे दिसतील आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळं असं मेडिक्युअर किंवा मग पेडिक्युअर करण्याची अजिबात गरज लागणार नाही. तुमच्या घरी अचानकच एखादं लग्न असेल किंवा मग एखादं फंक्शन असेल तर तुम्ही आपली ही रेमेडी नक्कीच वापरू शकता आणि तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत आणि याचा कोणताही साइड इफेक्ट आपल्या स्किनवरती अजिबात होत नाही, कारण यामध्ये आपले सगळे काही घटक अगदी नॅचरल वापरलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की शॅम्पू आणि साखर तुम्ही हातापायांवरती कशा पद्धतीने वापरू शकता. यासाठी तुम्हाला एक स्वच्छ अशी वाटी घ्यायची आहे. इथं बघा मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर जो कोणता शॅम्पू तुमच्याकडे असेल तो शॅम्पू तुम्हाला ही रेमेडी बनवण्यासाठी घ्यायचा आहे. या शॅम्पूच्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणताही शॅम्पू इथं वापरू शकता. तुमच्याकडे जो शॅम्पू असेल तो घेतला तरी देखील चालेल. इथं मी ट्रेसमेचा शॅम्पू घेतलाय. तुम्ही क्लिनिक प्लस किंवा मग जो कोणता शॅम्पू तुमच्याकडे असेल तो घेतला तरी देखील चालेल. किंवा मग तुमच्याकडे बॉडी वॉश असेल तर बॉडी वॉश देखील तुम्ही आपली ही रेमेडी बनवण्यासाठी नक्कीच वापरू शकता. बघा आता शॅम्पू आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. कारण शॅम्पू जेव्हा आपण पॅकेटमधून बाहेर काढतो तेव्हा तो थोडासा घट्ट असतो आणि जेव्हा आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा फोम तयार होतो आणि शॅम्पू अगदी हलका होतो आणि हा शॅम्पू आपल्याला आपली रेमेडी बनवण्यासाठी वापरायचा आहे. बघा व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा एवढी साखर ऍड करायची आहे. साखर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते आणि आपण रोजच्या वापरात देखील याचा यूज करत असतो. आपण चहा बनवण्यासाठी रोज साखरेचा वापर करतो आणि तीच साखर साधारणतः अर्धा चमचा आपण इथे घेतलेली आहे. यानंतर दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत. साखर जोपर्यंत पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला दोन्ही गोष्टी मिक्स करत राहायचं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता साखर मिक्स करता शॅम्पूमध्ये थोडा थोडा फेस व्हायला सुरुवात झाली आहे आणि तो अगदी जास्त प्रमाणामध्ये फुगायला देखील लागलेला तुम्हाला इथं दिसत असेल. आणि बघा मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे सेम त्याचप्रमाणे तुम्हाला हा पॅक रेडी करायचा आहे. जेणेकरून जसे फायदे मला भेटले तसेच सेम फायदे तुम्हाला देखील तुमच्या स्किनवरती भेटतील आणि तुमची स्किन अगदी टॅन फ्री आणि पिगमेंटेशन फ्री होण्यासाठी हेल्प होईल. बघा इथं साखर पूर्णपणे आपल्या शॅम्पूमध्ये मेल्ट झालेली आहे आणि आपला जवळजवळ 50% पॅक इथं रेडी देखील झालेला आहे. त्यानंतर आपण अजून एक घटक याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपला पॅक त्यानंतर व्यवस्थित असा तयार होईल. मग मी तुम्हाला सांगते की हा हातापायांवरती कशा प्रकारे लावायचा, किती वेळ ठेवायचा आणि कोणत्या वयोगटातील लोक आपला हा पॅक वापरू शकतात. बघा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कोलगेट आपला हा पॅक बनवण्यासाठी वापरायचे आहे. पांढऱ्या रंगाची कोलगेट आपली त्वचा उजळवण्यासाठी खूप चांगला मानला जातो. त्यामुळे दुसरं कोणतेही कोलगेट तुम्ही इथं वापरू नका. फक्त पांढऱ्या रंगाचीच कोलगेटचा वापर करा. आपण जेवढा एकदा ब्रश करण्यासाठी कोलगेट वापरतो तेवढीच कोलगेट आपली ही पॅक बनवण्यासाठी तुम्ही वापरा आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. कोलगेट थोडीशी घट्ट असते त्यामुळे पूर्णपणे मिक्स होईपर्यंत व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं याला छान असं मिक्स करत राहा. आणि कोलगेट जेव्हा आपण याच्यामध्ये ऍड करतो तेव्हा आपल्या पॅकचा रंग हळूहळू बदलायला चालू होतो आणि आपला पॅक अधिक जास्त फुललेला तुम्हाला इथं दिसत असेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर अगदी क्रीमी अशी पेस्ट इथं आपली रेडी होते. आणि आपला हा पॅक मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही वापरून पाहिला तर तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटणार आहेत. हातापायांवरील काळेपणा, घाण, टॅनिंग सगळं काही कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. आता आपला पॅक पूर्णपणे रेडी झालाय. हा कशा प्रकारे अप्लाय करायचा ते देखील आपण पाहणार आहोत. आणि आपला हा पॅक अगदी 14-15 वर्षांच्या वरील मुलं आणि मुली दोघं देखील वापरू शकतात. फक्त त्याखालील वयोगटातील मुलांनी आणि मुलींनी हा अजिबात वापरू नका. आता हा कशा प्रकारे अप्लाय करायचा, जर तुमच्याकडे एखादा ब्रश असेल तर ब्रशच्या मदतीने तुम्ही अप्लाय करू शकता किंवा जर ब्रश नसेल तर हाताने देखील नक्कीच अप्लाय करू शकता. आणि तुम्ही हा पॅक तुमचे हात, पाय, मान, कोपर, गुडघे अशा कुठल्याही भागांवरती लावू शकता. लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटं हा पॅक असाच ठेवायचा आणि 10 ते 15 मिनिटांनी तुम्हाला पॅक थोडासा सुकलेला दिसेल. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करायचं, मसाज करायचा आणि त्यानंतर बघा आपल्याला सगळा काही पॅक वॉश करायचा आहे. अगदी 10 ते 12 मिनिटांमध्येच तुमच्या त्वचेवरील घाण आणि टॅनिंग निघून जाण्यासाठी हेल्प होईल आणि हात पाय अगदी नैसर्गिकरित्या उजळ, मऊ आणि चमकदार होतील. तुमच्या हातापायांवरती डाग असतील, पिगमेंटेशन असेल तर ते देखील हळूहळू कमी करण्यासाठी तुम्हाला इथं हेल्प होणार आहे. चला तर मग आपला हा पॅक तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुमचे हात, पाय, कोपर, गुडघे सगळं काही अगदी उजळ, मऊ आणि स्वच्छ दिसायला सुरुवात होणार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जे काही अनुभव भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. सोबतच आपली ही रेमेडी तुमच्या अशा मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्या लोकांना पिगमेंटेशन आणि टॅनिंगची समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल.
चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेमेडी सोबत. बाय.